नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राजकारणामध्ये कधीही कोणीही कुठल्याही गोष्टीला आव्हान देत असतं आणि आपलं आव्हान हे बेगडी आहे हे पूर्ण ज्ञात असतानाही अशा पद्धतीची आव्हान प्रतिआव्हानाची भाषा केली जाते. बघा, राज ठाकरेंनी एक विधान केलं आहे की शरद पवारा इतका जातीयवादी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा नाही. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीवादाचं विष पेरलं. आता त्यांचं हे विधान काही आजचं नाही, हे फार पूर्वीपासून राज ठाकरे या विधानावर ठाम आहेत. आणि शरद पवारांनी या दिवाळीला बारामतीमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्या उत्तरादाखल ते म्हणाले, मी जातीयवादी आहे असं एकतरी उदाहरण दाखवा. बघा ना, काय कॉन्फिडन्स असतो ना माणसामध्ये. एकतरी उदाहरण दाखवा म्हणे. काय आहे की एखाद्या नटीला, की जी नटी कायम चित्रपटांमध्ये अंगप्रदर्शन करत असते आणि त्यामुळे कोणीतरी समजा तिच्यावर कॉमेंट केली की काय आहे, भारतीय संस्कृतीमध्ये अंगप्रदर्शन करणं बरोबर नाही आणि अति अंगप्रदर्शन करते असं जर कोण म्हटलं तर ती जेव्हा प्रश्न विचारेल की एकतरी उदाहरण दाखवा अंगप्रदर्शनाचं, अशा अनेक नटी आहेत, नाव घेणार नाही मी कोणाचं, त्याच्यात आणि शरद पवारांच्या विधानात काही फरक आहे का? म्हणजे कुठल्या तोंडानं माणसं विधान करतात की मी जातीवादी आहे असं एकतरी उदाहरण. अहो थोडं म्हणजे आता काय आहे की वय झाल्यामुळे त्यांना आठवत नसेल, पण खरंच त्यांनी एकदा स्वतःला विचारलं पाहिजे, मी जातीयवादी आहे का पुरोगामी आहे, काय आहे, माझा चेहरा नक्की कोणता आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, 2016 साली पुण्यात राष्ट्रवादी एकत्र असतानाचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना पुणेरी पगडी घालताना ते असं म्हणाले, आता या वेळेला ही शेवटची पगडी, याच्या पुढे पगडी कुठली घालायची मी सांगेन. छगन भुजबळ त्या कार्यक्रमाला होते आणि ते म्हणाले की आता केवळ ज्योतिबा फुलेंची फुले पगडीचं घातली पाहिजे. आता त्याच्यानंतर किती वेळा कोणी त्यांचं आज्ञापालन केलं हा एक संशोधनाचा भाग आहे. पण त्या पुणेरी पगडीला ब्राह्मणी पगडी असा त्यांना नाव द्यायचं होतं किंवा पेशव्यांची पगडी, आणि त्याच्यामुळे ते त्यांना असं म्हणाले की एकूण आता फुल्यांची पगडी वापरली पाहिजे. धडपड अशी करताना आपण पुरोगामी हे दाखवत असताना एखाद्या जातीला जाणीवपूर्वक त्याच्यावरती लक्ष करणं, टीका करणं, या बाबी शरद पवारांनी केल्यात. आता दुसरं बघा, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर साधारणपणे संकेत आहेत की निधनानंतर कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. शरद पवार असं म्हणाले की इतिहासाचं विकृतीकरण करणारा, विद्रुपीकरण करणारा बाबासाहेब पुरंदरेसारखा दुसरा माणूस नाही. एक, बाबासाहेब पुरंदरेंनी कधीच दावा केला नाही मी इतिहास संशोधक आहे, मी छत्रपती घराण्यावरती प्रेम करणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे माझ्या लिखाणामध्ये प्रेमापोटी काही गोष्टी येत असतील. किती गोष्टी हो, मग दादोजी कोंडदेवापासून आपल्याला यादी माहिती आहे. जाणीवपूर्वक एखाद्या जातीला बदनाम करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला का नाही? प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी कायम जातीचा उल्लेख करणारे हेच ते शरद पवार. संभाजीराजे कोल्हापूरला, त्यांना कोल्हापूरचे जे राजे आहेत ना, त्यांना राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली. मोदींनी ती नियुक्ती केली. बघा, संभाजीराजे 6 वर्षाच्या काळात भाजपवर टीका केली, मोदीवर टीका केली, पण ते संभाजीराजेमधल्या जीला देखील हात लावला नाही कोणी. आणि तेव्हा शरद पवार म्हणाले, बघा
काय होतं, छत्रपतींच्या महाराजांच्या काळामध्ये महाराज पेशव्यांची नियुक्ती करत होते, आता पेशवे महाराजांची नियुक्ती करत आहेत. आता हे विधान किती पुरोगामी ना. त्यामध्ये जातीवादाचं काही लवलेश आहे की नाही? अजिबात लवलेश नाही. एवढा मोठा माणूस शरद पवार, असली नाटकं करणारा, आणि कुठल्या तोंडानं तुम्ही आव्हान देताय? एकतरी उदाहरण. अहो, पावलं पावली उदाहरण आहेत प्रत्येक वेळेला. आणि खास करून निवडणुका आल्या की शरद पवारांच्या जिभेला हाड असतच नाही. ते ज्या पद्धतीनं बोलत सुटतात आणि त्यांची जी स्टाईल आहे ना, त्यातनं बरोबर सांकेतिक भाषेमध्ये ते लोकांपर्यंत पोहोचेल. हा मुळात राष्ट्रवादी पक्षच हा अगदी मुठभरांसाठी मराठा समाजाच्या मंडळींना नेतृत्व मिळवून देण्यासाठी अहो खड्यासारखे बाजूला काढले हो. बाकीच्या जातीच्या लोकांना शरद पवारांनी खड्यासारखं बाजूला काढलं, दुसऱ्या जातीचा उपयोग करून घेतला, तोंडी लावायला दुसऱ्या जाती वापरल्या. आता हे सर्वांना माहिती आहे. फक्त काय आहे ना, हे धाडस करत नाही कोणी. राज ठाकरेंनी हे धाडस केलं. ते फाटका माणूस आहे हो, त्याला 2 माणसं निवडून आले काय आणि पडले काय, तो खरं बोलणार. आणि खरं बोलणं जमत नाही. राजकारणामध्ये खरं बोलणं आणि बरं बोलणं यातले 2 भाग असतात. शरद पवार हे नेहमी बरं बोलणाऱ्यातले आहेत आणि राज ठाकरे हे खरं बोलणाऱ्यातले आहेत. आणि आपल्याकडे म्हणतात, ग्रामीण भागामध्ये फार छान म्हण आहे, खऱ्याची माय वनवासाला गेली होती म्हणे. म्हणजे खरं बोलणाऱ्यांच्या मागे तर त्याच्या मागे सगळंच पिढा लागलेलीच असते. आणि शरद पवार हे बरं बोलणारे आहेत, लोकांना अंजारणे गोंजारणारे आहेत. निवडणुकीच्या काळात काय करायचं हे टेक्निक त्यांना माहिती आहे. आणि त्यामुळेच जातीयवादी असूनही ते आव्हान देतात, एक तरी उदाहरण सांगा. अहो, तुम्ही जातीयवादी नसल्याचं एक तरी उदाहरण सांगा, ते लोकांना पटेल अशा भाषेत. हे प्रति आव्हान जनतेनेच शरद पवारांना दिलेलं आहे. निवडणुकीत विजय झाला म्हणजे तुमचं म्हणणं खरं हे जरा डोक्यातून काढा. आणि लोकांच्या मनामधली जी तुमची प्रतिमा आहे, ती प्रतिमा जाणता राजाची नक्कीच नाही. हा राजा फसवा राजा आहे. हा राजा जातीयवादी राजा आहे. छत्रपती शिवरायांची तुमची तुलना व्हायचा काहीच संबंध नाही. तुम्ही सोयीनुसार आपल्याला भूषणं लावून घेता, पण लोकांना हे माहिती आहे तुमचा असली चेहरा काय आहे, हे लोकांना मात्र चांगलंच माहिती आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.